ही कथा आहे अक्षता म्हात्रेची. काहीच महिन्यांपूर्वी झालेली. तुम्हाला कदाचित माहीत असेलच की जसे आपण शिळफाटा क्रॉस करून पुढे निघतो, तिथे एका थोड्याशा अंतरावरती पुढे जाऊन उंचावरती एक गणपतीचे घोळ मंदिर आहे. ते मंदिर तसे बरेच प्राचीन आहे. तिथे काही दिवसांपूर्वी एक घटना घडली होती. जी घटना होती अक्षता ताई म्हात्रे हिची. हे मंदिर फारच उंचावरती आहे. आजूबाजूला सर्वत्र हिरवळ आहे, पण तिथे गर्दी मात्र नसते, कारण ते तसं शहराच्या एका बाजूलाच पडतं. अक्षताताई तिथे गेली होती ती शांततेसाठी, पण तिच्यासोबत जे झालं ते ऐकून पाहून मन मात्र सुन्न झालं. अक्षताताई एका बाळाची आई होती. ती एका आईवडिलांची लाडकी लेक होती. ती साधारण 30 वर्षांची होती. 24व्या वर्षी तिचं लग्न झालं. तिच्या घरची परिस्थिती अतिशय चांगली. ती लाडाकोडात वाढलेली होती. वडिलांनी तिचं लग्न कुणाल म्हात्रे या व्यक्तीसोबत लावून दिलं. लग्न झाल्यावर ती खूप आनंदात होती. नवीन आयुष्याची स्वप्न रंगवत होती. पण त्या स्वप्नांना जणू कुणाची दृष्ट लागली आणि लग्नाच्या नंतर थोड्याच दिवसांनंतर सासरच्या लोकांकडून कडू बोलणे ऐकायला येऊ लागले. सासूने तर तिच्यावरती अन्याय करायला सुरुवात केली. अगदी सगळ्यांसोबत असं होतं असं नाही, पण काहींना मात्र याचा खूप त्रास भोगावा लागतो. तुला हे येत नाही, तुला ते येत नाही, असे वारंवार टोमणे तिला ऐकायला येऊ लागले. बरं, सासूचं ठीक आहे, पण सासरे नणंद देखील तिला छळत होते. एकदा मुलीचं लग्न झालं की तिने संसारात लक्ष द्यावं. तिने आपल्या माहेरी लक्ष देऊ नये. आपल्या आईचे, वडिलांचे आणि भावाचे कान भरू नयेत. त्यामुळे घराचंच नुकसान होतं. पण तेच काम तिच्या नणंदेनं केलं. एकदा लग्न झालं म्हणजे आपला संसार आपण सांभाळावा. प्रत्येक लहान सहान गोष्ट बाहेरच्यांना सांगू नये. त्याप्रमाणे ती देखील सर्व सहन करत होती. तिनं कोणती गोष्ट माहेरपर्यंत पोचवली नव्हती. पण थोड्याच दिवसानंतर प्रत्येक गोष्टीसाठी तिच्या माहेरी तक्रारीचा फोन जाऊ लागला. तुमच्या लेकीला हे येत नाही, तुमच्या लेकीला ते येत नाही, तुम्ही अगोदर आम्हाला सांगितलं नाही, असे बरेच वाईट तिच्या घरच्यांना सांगितले जाऊ लागले. त्यामुळे तिला प्रत्येक गोष्टीचं आता टेन्शन येऊ लागलं. पण तरी देखील तिने सर्व सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या नवऱ्यावर तिचे खूप प्रेम होते. त्यामुळे तिला असं वाटत होतं की कधी ना कधी नवरा आपली बाजू घेईल आणि सर्व काही व्यवस्थित होईल. तिला नेहमी वाटायचं की सगळे जरी तिच्या विरोधात उभे राहिले, पण तिचा नवरा तिच्यासोबत असेल तर तिला इतर कशाचीही भीती नाही. तसा तिचा नवरा सुरुवातीला तिच्या बाजूने होता. तो सर्वांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. पण मात्र प्रत्येक लहान सहान गोष्टींसाठी देखील तिला तिच्या माहेरच्यांकडनं पैसे मागायला लावायचा. नवऱ्याच्या प्रेमाखातर ती तिच्या वडिलांकडनं मदत घेत असे आणि तिचे वडील देखील आपल्या लेकीच्या सुखासाठी म्हणून मदत करत होते. पण हे पाहून तिच्या सासरच्यांनी मात्र याचा चांगलाच फायदा घ्यायला सुरुवात केली. छोट्या छोट्या गोष्टींसाठी ते तिला आता माहेरी हात पसरायला लावू लागले. तेव्हा मात्र न राहावून तिनं माहेरच्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा सर्व हकीकत सांगितली. लग्नाला अगदी 2 वर्ष होऊनही तुमच्या मुलीला मुलगा होत नाही, यावरनं पुन्हा तिच्या माहेरच्यांना त्रास द्यायला सासरच्यांनी सुरुवात केली. आम्ही आमच्या मुलाचे दुसरे लग्न लावून देऊ, अशा धमक्या देणं सुरू केलं. तेव्हा तिच्या माहेरच्यांनी तिच्यावरती उपचार केले आणि ट्रीटमेंट केल्यानंतर तिला मूल झाले.
तो सर्व खर्च देखील तिच्या माहेरच्यांनीच केला. मूल झाल्यावरती सासरचे लोक आपल्या मुलीसोबत चांगले वागतील, ही अपेक्षा तिच्या माहेरच्यांना होती. पण तसं मात्र घडलं नाही. गरोदरपणात देखील त्रास देणं सुरू होतं. त्यानंतर बाळ झाल्यावरती सगळं ठीक होईल, हा विचार मनाशी करून ती जगत होती. खरोखरच बाळ झाल्यावरती सर्व गोष्टी 1 वर्षासाठी चांगल्या झाल्या. तिच्या माहेरच्यांना पण आता या गोष्टीची शाश्वती पटली, की आता मुलीचा संसार सुखाचा चालला आहे. पण त्यानंतर मात्र नवऱ्यानं तिच्यावरती संशय घ्यायला सुरुवात केली. कुणाशी फोनवर जरी बोलत असली तरी तो संशय घेत होता. तिचे सासू सासरे नणंद देखील यात सहभागी होते. आई वडिलांकडनं सारखे पैसे मागणे आता तिला मान्य नव्हते. छोट्या छोट्या गोष्टींवरून ती तिच्या माहेरून पैसे आणणार नाही, असं तिनं स्पष्ट सगळ्यांना सांगितलं होतं. आणि मग त्यानंतर त्यांनी तिला अजून त्रास द्यायला सुरुवात केली. ते लोक आता तिचा रागराग करत होते. त्यानंतर ती माहेरी निघून गेली म्हणून सासरचे लोक आणखीनच चिडले. आता मात्र गोष्ट घटस्फोटापर्यंत गेली. पण त्यानंतर मात्र तिच्या पतीने येऊन क्षमा मागितली आणि सांगितलं की पुन्हा असं होणार नाही, आणि तिच्या माहेरी देखील शब्द दिला की इथून पुढे अक्षताला कसलाही त्रास होणार नाही. तिच्या आई वडील तर ह्या गोष्टीसाठी तयारच नव्हते. पण तिचे मात्र तिच्या नवऱ्यावरती प्रेम होते. तिला संसार करायचा होता, नांदायचं होतं. तिच्या मुलाच्या भविष्यासाठी तिला तिच्या नवऱ्यासोबत राहणं गरजेचं होतं. म्हणून ती पुन्हा नव्यानं संसार थाटण्यासाठी त्यांच्यासोबत गेली. त्यानंतर थोडे दिवस पुन्हा चांगले गेले. आता तिच्या माहेरची मंडळी देखील निश्चित झाली होती. काही दिवसांनी त्यांनी पुन्हा माहेरच्यांना पैसे माग म्हणून तगादा सुरू केला. तिचा नवरा तिला सारखा टोकत होता, पैसे माग म्हणून मागणी करत होता. पण ती मात्र या गोष्टीला नकार देत होती. मी पैसे मागणार नाही, मी आता माझ्या आई वडिलांना परत त्रास देणार नाही, असं ती म्हणत होती. आता जास्त भांडण होऊ लागली. ते पूर्ण कुटुंब एकीकडे तर ती एकीकडे. प्रत्येक जण काही ना काही तिला बोलत होता. त्यांचं बोलणं तिच्या मनावरती घाव घालत होतं. सर्वजण तिचा छळ करत होते. पण या सगळ्यांमध्ये तिला नवऱ्याची साथ हवी होती. पण तोही घरच्यांचं ऐकून तिला त्रास देत होता. थोडे दिवस चांगलं वागून तिचा छळ सुरू झाला होता. चारित्र्यावरती बोट उचलत होता. वारंवार संशय घेत होता. त्याही दिवशी त्याचं ह्याच गोष्टीवरनं भांडण झालं. कुणीही आपल्या चरित्र्यावरती गालबोट लावलेलं कोणती स्त्री सहन करून घेऊ शकत नाही. अख्खं जग एकीकडे असलं तरी चालतं, पण फक्त दुसरीकडे स्वतःचा नवरा सोबत असला की सगळ्यांसोबत लढायची हिंमत त्या स्त्रीला मिळत असते. पण इथे तर तिचा नवराच तिच्या विरुद्ध उभा राहिला होता. तो तिला अजिबात समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हता. खूप भांडणं झाली म्हणून रागाच्या भरात ती बाहेर पडली. तिचा चिमुकला तिचे जणू पाय ओढत होता. तिला त्याची फार चिंता वाटत होती. पण मनामध्ये विचारांचं काहूर माजल्यामुळे तिला तर फक्त काही वेळासाठी शांती हवी होती. मन शांत असेल तर पुढचे निर्णय आपल्याला घेता येतील, असा विचार करून ती आपल्या छोट्या बाळाला सोडून घराच्या बाहेर पडली. मनात एकच विचार येत होता की आत्ता पुढे काय करायचे. कोपरखैरणे येथे माहेर आणि CBD येथील सासर तिचे होते. 6 जुलै रोजी आपलं सासरचं घर तिनं रागात सोडलं. इतर कुणाच्या घरी न जाता देवाच्या दारी बसून मन शांत करावं म्हणून ती डोंगरातील
मंदिरात जाऊन पोहोचली. बराच वेळ ती शांत तिथे विचार करीत बसली होती. सकाळपासून मंदिरात एकट्या बसलेल्या तिला पाहून तिथे असलेल्या पुजाऱ्यांनी तिची विचारपूस केली. तिच्या बोलण्यानं त्यांना समजलं असावं की ती दुःखी आहे. त्याचाच फायदा त्या पुजाऱ्यांनी घेतला. पुजाऱ्यांनी दुपारचं तिला जेवण दिलं. त्यानंतर पुजाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली. त्यांनी चहामध्ये भांगेच्या गोळ्या मिसळून तिला बेशुद्ध केलं. हा चहा प्यायल्यानंतर तिला गुंगी आली. त्यानंतर पुजाऱ्यांनी आळीपाळीनं तिच्यावरती बलात्कार केला. त्या तिघांनीही तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. पहाटे शुद्ध आल्यावरती आपल्यासोबत काहीतरी भयंकर घडल्याचं तिच्या लक्षात आल्यावर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. आपण केलेलं कृत्य फुटेल हे त्या पुजाऱ्याला समजताच त्यांनी तिला मारहाण केली आणि जमिनीवर तिला आपटले. गळा दाबून तिला मारले. त्यानंतर कुणाला तपास लागू नये की आपण काय काम केलं आहे म्हणून तिचा देह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला. अशा प्रकारे शांत डोक्याने विचार करण्यासाठी आलेली ती कायमची शांतच होऊन बसली. तिकडे सगळीकडे मुलीचा शोध सुरू झाला. आता इथे तिचे काय चुकले सर्वात अगोदर ऐका. ती अशा निर्जन स्थळी न जाता एखाद्या नातेवाईकाच्या घरी किंवा एखाद्या मैत्रिणीच्या घरी जाणं योग्य ठरलं असतं. ती देवाच्या दारी स्वतःचे मन शांत करण्यासाठी गेली होती. पण त्या देवाच्या दारी बसलेले नराधम निघतील याची तिला जरा देखील कल्पना नव्हती. म्हणून एक नेहमी लक्षात ठेवावे, कुणावरही विश्वास ठेवू नका. कारण कोण कधी विश्वासघात करेल ते सांगता येत नाही. त्यांचं कर्म त्यांना शिक्षा देईलच. पण त्या न्यायाच्या दारी देखील त्यांना शिक्षा मिळावी ही आता तिची इच्छा असेल. दुसरं असं की नवऱ्याने नेहमी बायको काय म्हणते ते समजून घेणं गरजेचं आहे. तिच्या साथीला उभं राहणं गरजेचं आहे. कारण ती तिचं घरदार सोडून आलेली असते. सगळीकडे सारखीच परिस्थिती नसते. काही ठिकाणी सुना त्रास देतात, पण काही ठिकाणी खरंच आजच्या ह्या युगातही सुनांना सहन करावं लागतं. आजच्या या घडीला देखील त्यांची घरामध्ये काहीही किंमत नसते. ती त्या नवऱ्याच्या जीवावरती सगळं सोडून आलेली असते. तेव्हा त्याने तिला समजून घेणं खूप गरजेचं असतं. सासरच्यांनी स्वतःच्या मुलीला सांभाळ करतात त्याप्रमाणे त्यांची आलेली सून ही देखील कुणाची ना कुणाची मुलगी असते. ती देखील तिच्या घरच्यांना जीव की प्राण असते. ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण स्वतःची मुलगी ही मुलगी आणि दुसऱ्याची लेक म्हणजे सून हा विचार डोक्यातून काढणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळीकडे आता अक्षताची शोधाशोध सुरू झाली होती. पण ती कुठेच कुणाला सापडत नव्हती. त्यानंतर 2 दिवसांनी त्याच मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला. त्यानंतर त्या संदर्भात लगेच पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस त्या घटनास्थळी दाखल झाली. CCTV तपासल्यानंतर पोलिसांनी पुजाऱ्यांवरती संशय घेतला. 4 दिवसापासून बेपत्ता असलेल्या त्या अक्षताला शोधण्यासाठी मोबाईल कॉल ट्रेसिंग आणि CCTV फुटेजद्वारे तपास करण्यात आला. तपासादरम्यान ती शिळफाटा येथील मंदिरात गेल्याचे त्यांना समजले. या घटनेतील आरोपी 3 होते. त्यातील एक फरार झाला होता, पण दोघे तिथेच सापडले. दोघांची कसून चौकशी केल्यावरती त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. हे आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील होते. त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान सासरी झालेल्या अक्षताच्या छळामुळे ती घर आणि 3 वर्षाचं बाळ सोडून गेली होती. त्यामुळे आता
तिच्या सासरच्यांनाही यात जबाबदार धरून नवरा, सासू सासरे यांना देखील पोलिसांनी अटक केली होती. अक्षताला न्याय मिळावा म्हणून सर्वत्र मोर्चे देखील निघाले होते. पण हा न्याय मिळावा तर कसा? जेव्हा तिला न्याय दिला जाईल तेव्हा तो न्याय असा असावा की पुढच्या वेळी जेव्हा कधी एखाद्याच्या मनामध्ये असं काही वाईट कृत्य करण्याचा विचार जर आला तरी त्यांच्या अंगाचा थरकाप उडालाच पाहिजे. अशा नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे. यापुढे अशी कोणी अक्षता बनता कामा नये. दुसरी गोष्ट, एकदा मुलीचं लग्न झालं म्हणजे ती परक्याचं धन आहे ही प्रवृत्ती गेली पाहिजे. मुलगी वडिलांकडनं मदत मागते हे चुकीचं आहे, पण तिला ती तशी मदत न करता तिच्यावर होणाऱ्या ह्या वारंवार त्रासालाच बंद करण्यासाठी तिला घरी आणून घटस्फोट देऊन सुखात ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि तिला तिच्या पायावरती उभे करून तिच्या नवीन जीवनाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करावा. सासरच्यांनी देखील सुनेला त्रास देताना नेहमी हा विचार करावा की आज दुसऱ्याची लेक आपली सून आहे, पण आपली लेक देखील उद्या दुसऱ्याची सून होणार आहे. जे आपण पेरतो तेच उगवतं. त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण कर्म हे नेहमी फिरून परत येतच असतं.